तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 78 पेजवर वरून पहिली पंक्ती शेवटी आलाय। और कई एक ग्रंथकार तो ऐसे कहे है, बरोबर। तर जीवाचं स्वरूप ईश्वराचं स्वरूप काय आहे याविषयी अनेक मतांतर झाले आणि या जगताच्या उत्पत्तीचा कारण ईश्वर आहे हेही सांगितलं। तो ईश्वर जगतासाठी कारण आहे, तर कोणतं कारण आहे सांगितलं, अभिन्न निमित्तोपादान कारण आहे। त्याकरिता दृष्टांतही दिले आणि प्रमाण म्हणून श्रुतीचंही वचन दिलं। आता काही ग्रंथकार थोड्या वेगळ्या अंगाने बोलतात की जगताचा उत्पादक कोण, तर आतापर्यंत समजलं ईश्वर, पण काही ग्रंथकार म्हणतात की ईश्वर नाही तर जीव। कोण कसा पंक्ती पहा। और कई एक ग्रंथकार तो ऐसे कहे है असं म्हणतात काय, जगत का स्रष्टा हिरण्यगर्भ रूप ब्रह्मा ईश्वर नहीं है। अर्थात जगताच्या उत्पत्तीचा करता हिरण्यगर्भ मानला। हिरण्यगर्भ म्हणजे काय, ईश्वरच आहे असं एक चिंतन झालं। परंतु काही ग्रंथकार म्हणतात हिरण्यगर्भ आहे जगताचा उत्पादक, जगताला उत्पन्न करणारा, परंतु हिरण्यगर्भ रूप जो ब्रह्मा अर्थात ब्रह्मदेव आहे तो ईश्वर कोटीत नाही आहे, तर तो जीव आहे। ठीक आहे, कोणी जीवच विशिष्ट प्रकारची कर्म उपासना आदी करून त्या पदवीला प्राप्त झाला आहे, हिरण्यगर्भ पदाला, ब्रह्मदेव पदाला, आणि तो जगताचा उत्पन्न करतो, जगताची उत्पत्ती करतो असे यांचं म्हणणं आहे। जगत का स्रष्टा हिरण्यगर्भ रूप ब्रह्मा ईश्वर नहीं है, किंतु जीव विशेष है, विशेष जीव। जसं बाकीचे सामान्य जीव झाले आणि तो काय आहे, विशेष जीव आहे। त्यांनी तशा पद्धतीचं कर्म उपासना आदी कर्माचं अनुष्ठान केलं आणि म्हणून त्या पदवीला तो प्राप्त झाला, पण आहे तर तो जीवच असं। किंतु जीव विशेष है। तथा अंतर्यामी परमेश्वर करके अविष्ट है, परंतु अंतर्यामी जो परमेश्वर त्या परमेश्वराच्या धर्माने तो युक्त आहे, परमेश्वर नाही पण परमेश्वरासारखे धर्म त्याच्या ठिकाणी आहे, अशी विशेषता आहे त्या जीवाची, हिरण्यगर्भ रूप जीवाची अर्थात ब्रह्मदेव, ठीक, प्रजापती। तो अंतर्यामी परमेश्वर करके अविष्ट है। तथा कसा आहे आणखीन, तो समष्टि लिंग शरीर का अभिमानी है। समष्टि लिंग शरीर अर्थात सूक्ष्म शरीर, एक शरीर घेतलं सूक्ष्म शरीर तर ते दिव्यष्टी झालं, साऱ्या जीवांचं सूक्ष्म शरीर घेतलं तर ते काय झालं, समष्टी। तुम्हा आम्हाला आपल्या आपल्या एका व्यष्टी शरीराचा अभिमान आहे, मग ते स्थूल शरीर असो की सूक्ष्म शरीर असो, व्यष्टी स्थूल शरीराचा अभिमान आपल्याला आहे, व्यष्टी सूक्ष्म शरीराचा अभिमान आपल्याला आहे, पण तो हिरण्यगर्भ जो आहे तो समष्टी सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो। ठीक आहे, असा आहे तो समष्टी लिंग शरीर का अभिमानी है। तथा त्याचप्रमाणे आणखीन कसं आहे बरं, तर सत्य लोक विषय निवास करणे हारा है। तो राहतो कुठे, त्याचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे, पत्ता, तर कुठे राहतो तो, सत्य लोकामध्ये राहतो। कोण, हिरण्यगर्भ रूपी जीव विशेष ब्रह्मदेव, परंतु तो ईश्वर कोटीत नाही आहे, जीव कोटीत आहे असं काही ग्रंथकारांचं म्हणणं आहे। तथा सत्यलोक विषय निवास करणे हारा है, ऐसे हिरण्यगर्भ की जीव रूपता म्हणे का हो, तो हिरण्यगर्भ जीव आहे असं तुम्ही जे बोलत आहात या तुमच्या बोलण्याला प्रमाण काय आहे की नाही। कारण आम्ही तर त्या ईश्वराचेच हे 3 रूप मानले होते आतापर्यंत, कोण कोण, ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश, पण त्या तिघापैकी एक ब्रह्मदेव तुम्ही उचलला आणि त्याला सांगताय की तो जीव कोटीत आहे, जीव विशेष आहे, ईश्वर नाही। याला प्रमाण काय की तो जीव आहे म्हणून, तर प्रमाण देतात श्रुतीचं। हिरण्यगर्भ की जीव रूपता स वै शरीरी प्रथमः, स वै प्रथम शरीरी, तो हिरण्यगर्भ, वै म्हणजे निश्चयवाचक अव्यय आहे, वै प्रथम शरीर, प्रथम शरीरधारी आहे
अर्थात ईश्वराची पहिली संतान हिरण्यगर्भ आहे. पण पहिली संतान जरी हिरण्यगर्भ असलं तरी तो ईश्वर नाही आहे. मग तो काय आहे? जीव विशेष असं म्हणतात. स वै शरीरी प्रथम इत्यादि श्रुति प्रमाण करके ही सिद्ध है. लागलं. और शिव विष्णु ये दो मूर्ति तो ता माया के शुद्ध सत्व गुण का परिणाम होने ते ईश्वर रूप है. परंतु शिव महादेव आणि विष्णू म्हणजे भगवान विष्णू हे दोन्ही तर मात्र ईश्वर आहे. का बरं? तर मायोपाधिक चैतन्य स्वरूप जो ईश्वर, त्याची उपाधी जी माया, त्या मायेत असणारा जो शुद्ध सत्व गुण, त्या शुद्ध सत्व गुणाचा परिणाम आहे. कोण? शिव आणि विष्णू. म्हणून ते तर झाले ईश्वर. पण ब्रह्मदेव म्हणून ज्याला म्हणतात ना, की ज्याला दुसरं नाव हिरण्यगर्भ आहे किंवा ब्रह्मदेव म्हणा किंवा प्रजापती म्हणा, तो मात्र ईश्वर नाही. मग तो कोण आहे? जीव आहे. असं शिव विष्णू या दो मूर्ती तो, ह्या दोन मूर्ती तर ता माया के, त्या मायेच्या शुद्ध सत्व गुणाचा परिणाम होणे, ते परिणाम असल्यामुळे ईश्वर रूप आहे. ईश्वर रूपच आहे. यह वार्ता महाभारत विषयी भी कही है. ही गोष्ट महाभारतामध्ये देखील सांगितलेली आहे. म्हणजे कुठं सांगितली आहे महाभारतामध्ये? तर महाभारतातला श्लोक दिला जाऊन राहिला प्रमाण म्हणून. कशाकरिता प्रमाण? नाही, शिव आणि विष्णू हे ईश्वर रूप आहे हे सांगण्याकरिता महाभारताचं प्रमाण. ठीक आहे. यह वार्ता महाभारत विषयी भी कही आहे. महाभारतात देखील सांगितलेलं आहे. ता श्लोक रुद्रो नारायणश्चैवे तेकं सत्वं द्विधा कृतं लोके चरति कौन्तेय व्यक्तिस्थं सर्वकर्मसु. महाभारत शांती पर्व अध्याय नंबर 341 श्लोक नंबर 27 असा तिथला श्लोक आहे. महाभारत शांती पर्व 341 अध्याय आणि श्लोक नंबर आहे 27. 341 अध्याय नंबर श्लोक नंबर 27. चला पदच्छेद. रुद्रः नारायणः च एव इति एकं सत्वं द्विधा कृतं लोके चरति कौन्तेय व्यक्तिस्थं सर्वकर्मसु. ठीक अन्वय. कौन्तेय, हे कौन्तेय, एकं सत्वं रुद्रः नारायणः च एव इति द्विधा कृतं व्यक्तिस्थं लोके सर्वकर्मसु चरति. लोके सर्वकर्मसु चरति. ठीक आहे. अर्थ पहा. तर सांगतायत एकम सत्वम, ईश्वराची उपाधी जी माया, त्या मायेचा जो शुद्ध सत्व गुण, त्याचाच परिणाम रूप रुद्र आणि नारायण आहे. त्यामुळे ते एक स्वरूप आहे. एकच दोन रूपाने झालेले आहे. एकम सत्वम रुद्र नारायण च एव इति. एक सत्व अर्थात एक स्वरूप किंवा एका सत्वगुणाचं कार्य असे हे दोन आहेत. कोण? रुद्र आणि नारायण. म्हणून ते दोन्ही एक स्वरूप आहे. तरी पण द्विधा कृतम, दोन स्वरूप धारण करून, आहे की नाही, व्यक्तिस्थम, व्यक्तीमध्ये स्थित होऊन, लोके, लोकामध्ये, संसारामध्ये, जगतामध्ये काय? सर्व कर्मसु चरती, सर्व कर्मामध्ये प्रवृत्त होत आहेत असा अर्थ. ठीक आहे. श्लोक प्रमाण रूप दिला एवढ्या अंशाकरिता काय? की रुद्र आणि नारायण हे दोन्ही ईश्वर रूपच आहे हे सांगायचंय मुख्य. ठीक आहे.
आपली महिमा सांगत असताना कौंते, कुंतीपुत्र अर्जुन वगैरे त्यांना भगवंताने हे सांगितलेलं आहे महाभारतामध्ये. अर्थय हे कौंतेय, ता परमेश्वरने, त्या परमेश्वराने आपली माया का, आपली उपाधीची ती माया, त्या मायेचा एकही शुद्ध सत्वगुण, एकच असा जो शुद्ध सत्वगुण काय, रुद्र नारायण इस रूप करके दो प्रकार का कर्या है इति, है की नाही. त्या परमेश्वराने आपली जी माया, त्या मायेचा एकच शुद्ध सत्वगुण रुद्र आणि नारायण या रूपाने दोन प्रकारचा केलेला आहे. अर्थात ते दोन्ही ईश्वर स्वरूपच आहेत असा अर्थ. तीन दोनों विषयी भी, पण त्या दोघांमध्ये देखील थोडा फरक आहे म्हणे. काय बरं, तर तीन दोनों विषयी भी विष्णु की भक्ति तो मोक्ष के प्रति अंतरंग साधन आहे. त्या दोघांपैकी जर विष्णूची भक्ती केली तर लवकर मोक्ष मिळतो, कारण मोक्षासाठी अत्यंत अंतरंग साधन आहे कोण, विष्णूची भक्ती. तीन दोनों विषय भी विष्णु की भक्ति तो मोक्ष के प्रति अंतरंग साधन है. और शिवादिकों की भक्ति तो किंचित व्यवधान करके मोक्ष का साधन है. शिवाची भक्ती केली तर मोक्ष भेटणारच नाही असं नाही, पण थोडा विलंब लागेल, व्यवधान लागेल, है की नाही. विष्णूची जर भक्ती केली तर तुरंत मोक्षाची प्राप्ती होते. लागलं. और शिवादिकों की भक्ति तो किंचित व्यवधान करके मोक्ष का साधन है. लागलं. पुढे जिस कारण ते, का बरं असं, एकाची भक्ती केली तर एक मोक्षाचं अंतरंग साधन आहे ती भक्ती, आणि दुसऱ्याची भक्ती केली तर मोक्ष मिळतो पण थोडं व्यवधान लागतं. का, कारण जिस कारण ते सत्वगुण का प्रवर्तकपणा विष्णू को ही है. हे हेतू दिला. सत्वगुणाचा प्रवर्तकपणा कुणाच्या ठिकाणी आहे, विष्णूच्या ठिकाणी आहे, आणि म्हणून विष्णूची भक्ती मोक्षाकरिता अंतरंग साधन आहे हा त्याचा अर्थ. जिस कारण ते, सापडलं, जिस कारण ते सत्वगुण का प्रवर्तकपणा विष्णू को ही है. म्हणे का हो, ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली की गुणाचा प्रवर्तकपणा विष्णूच्या ठिकाणी आहे, आणि विष्णूची भक्ती ही मोक्षाकरिता अंतरंग साधन आहे, हे तुम्हाला कोणी सांगितलं, कशावरून तुम्ही बोलता आहात. तर सांगतायत ग्रंथकार की यह वार्ता पुराण विषयी भी कही आहे. ही गोष्ट पुराणात देखील सांगितलेली आहे. पुराणाचा आधार घेऊन आम्ही बोलत आहोत. आम्ही आमच्या माथ्यातलं काही बोलत नाही. जे बोलतो ते काही सर्व गाथ्यातलं आहे, ग्रंथातलं आहे, वेदातलं आहे. ठीक आहे की नाही. म्हणून माणसाने हमेशा कुठलं सांगत जावं, शास्त्रातलं सांगत जावं, मनातलं गोष्ट आणि माथ्यातलं काही सांगत जाऊ नाही. लागलं. चला, यह वार्ता पुराण विषयी भी काही येता. श्लोक, काय श्लोक आहे, आरोग्यम भास्करादिच्छेद श्रियमिच्छेद भूताशनात् ज्ञानम महेश्वरादिच्छेद मोक्षमिच्छेद जनार्दनात्. हा श्लोक आहे. खूप चांगले चांगले श्लोक आहे. या ग्रंथात आलेले सर्व श्लोक काय करायला पाहिजे, कंठस्थ करायला पाहिजे. ठीक आहे. आरोग्यम भास्करात इच्छेत, भास्करात आरोग्यम इच्छेत असा अन्वय. ठीक आहे. एक वाक्य झालं, भास्करात आरोग्यम इच्छेत. पुढं श्रियम इच्छेत हुताशनात, तिथला बी अन्वय, हुताशनात श्रियम इच्छेत असा अन्वय. तिसरा पाद, ज्ञानम महेश्वरात इच्छेत, तिथं कसं, महेश्वरात ज्ञानम इच्छेत. आणि शेवटचा पाद आहे मोक्षम इच्छेत जनार्दनात, जनार्दनात मोक्षम इच्छेत. ठीक आहे. तर बघा, आरोग्य ज्याला पाहिजे आहे त्याने त्या आरोग्याची इच्छा कुणापासून करावी, भास्करा, सूर्यापासून, सूर्यनारायण. म्हणजे कसं काय बरं, तर सूर्यनारायणाची उपासना करावी हा त्याचा अर्थ. सूर्यनारायण भगवान, सूर्य आदित्य, त्याची जर उपासना केली, भक्ती केली तर काय प्राप्त होणार, आरोग्य प्राप्त होणार. ठीक आहे ना. आणि सूर्यनारायणाची उपासना करणं म्हणजे नेमकं काय, तर अनेक प्रकार आहे. त्या उपासनेचं एक अंग आहे काय, की हमेशा सूर्याचं स्वागत करणे. आणि स्वागत ज्याचं करायचं असतं तो आपल्या घरी येण्याच्या अगोदर आपल्याला सावध असावं लागतं. आपल्या घरी कोणी पाहुणा येत आहे
आपण झोपून राहिलं आणि करू मग स्वागत आल्यावर उठल्यावर असं जमल का? तो यायचा म्हटल्यानंतर अगोदरच घर झाडून झोडून अंगणामध्ये रांगोळी वगैरे काढून सडा टाकून स्वतःचं स्नान पूजा सारा आटवून आहे की नाही, तेव्हा आपण म्हणू शकतो या या बसा, स्वागत केलं जाऊ शकतं. कळलं की नाही? मग सूर्यनारायण रोज आपल्या घरी येतो किरणाच्या रूपाने. तो आपल्या घरी येण्याच्या अगोदर आपण त्याचं स्वागत करण्याकरिता काय असलं पाहिजे? हजर असलं पाहिजे, सज्ज असलं पाहिजे. म्हणजे सूर्य उदयाच्या अगोदर स्नान ध्यान पूजापाठ हे सर्व झालेलं असलं पाहिजे. साधूचं एक लक्षणच आहे अनेक लक्षणापैकी. काय? ब्रह्ममुहूर्तावर जो उठतो तो साधू. जर साधू ब्रह्ममुहूर्तावर नाही सकाळी 7-8 वाजेपर्यंत झोपत असेल तर साधूचे किंवा सात्विक गुण त्या ठिकाणी असू शकत नाही. सात्विक गुण नाही म्हणजे दैवी संपत्ती नाही. आणि ज्याच्याजवळ दैवी संपत्तीच नसेल, वरून जरी किती मोठा भंडारा लावला, गंध लावला, आडवा उभा तिरवा, त्याच्यावर काय साधू आहे की नाही? म्हणून हा नियम केला पाहिजे. कुठेही असो, देश काल परिस्थिती तिथला विचार नाही आहे की नाही? प्रवासात असो, यात्रेत असो, किती थकलेला असो, तरी सकाळी लवकर उठलं पाहिजे. भलं लयच दिवसभर रात्रभर जागरण झालं असेल, काही काम झालं असेल, प्रवास झाला असेल, भलं दुपार 10-5 मिनिटं झोपलं तर चालेल. तसं दुपार झोपूच नाही. हा, ब्रह्मचार्याकरिता दुपारची झोप वर्ज्य केलेली आहे की नाही? काय एक श्लोक होता तो मला एकदा लिहून दिला होता बघा, स्टेटसला पण ठेवला तुम्ही. ब्राह्मी मुहूर्ते या निद्रा सा आयुः क्षयकारिणी असं म्हटलं होतं आहे की नाही? ब्राह्मे मुहूर्ते या निद्रा सा आयुः क्षयकारिणी. ब्रह्ममुहूर्तावर जी निद्रा असते ती आयुष्याला खाणारी असते. आयुष्य कमी होतं. म्हणून आयुष्य चांगलं पाहिजे असेल, आरोग्य चांगलं पाहिजे असेल तर हा पक्का नियम करून ठेवायचा स्वतःच्या मनाला. असं नाही कोणी उठवायला आलं तरच उठायचं आहे की नाही? अलाराम न लावता सुद्धा अशी सवय लावून घ्यायची. ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची. ब्रह्ममुहूर्त चालू होतो 3 वाजेपासून पहाटे. पण नाही 3 तर कमीत कमी 4, नाही 4 तर कमीत कमी जास्तीत जास्त 5. याच्यापेक्षा पुढे झोपूच नाहीच. कळलं? हा, चला. असं नाही की मग पाठ नाही तर 9 वाजेपर्यंत झोपायचं. पंक्ती पहा. आरोग्यम भास्करात इच्छेत. पुढं काय आहे? स्त्रियम इच्छेत हुताशनात. हुताशन अर्थात अग्निदेवता. त्या अग्निदेवतेपासून इच्छा करायची. कशाची? स्त्रियम, ऐश्वर्य संपत्तीची. म्हणतात म्हणजेच काय? ऐश्वर्य संपत्ती प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर अग्नीची काय केली पाहिजे? उपासना केली पाहिजे. त्याचप्रमाणे ज्ञानम महेश्वरात इच्छेत. ज्ञान जर पाहिजे असेल तर महेश्वर अर्थात महादेव त्याची काय केली पाहिजे? उपासना केली पाहिजे. महादेवाची उपासना केली तर ज्ञान प्राप्त होणार आणि नंतर मोक्ष प्राप्त होणार वगैरे. पुन्हा मोक्षम इच्छेत जनार्दन. आपण डायरेक्ट मोक्ष जर पाहिजे असेल तर जनार्दन अर्थात भगवान विष्णू त्याची उपासना केली पाहिजे. ठीक आहे. अर्थ यह पुरुष सूर्य देवता ते तो आरोग्यताकू मागे. आणि आरोग्य जर पाहिजे असेल तर कुणाकडून? सूर्य देवतेकडून मागावं. अर्थात आरोग्यता असा शब्द पाहिजे. आरोग्यता की प्राप्ती वास्ते सूर्य देवता की उपासना करे. आरोग्य पाहिजे आपल्याला असं वाटत असेल तर सूर्य देवतेची काय करावी? उपासना करावी. सूर्याला अर्घ्य द्यावं है की नाही? त्याचा जप करावा, उपासना करावी, पुन्हा सूर्य नमस्कार काढावेत. ठीक आहे. चला, इस प्रकार का अर्थ आगे भी जानी लेना. आगे भी म्हणजे पुढचे पाद. स्त्रियम इच्छेत हुताशनात. अग्निदेवतेपासून ऐश्वर्याची इच्छा करावी म्हणजे काय? ऐश्वर्य प्राप्तीसाठी अग्निदेवतेची उपासना करावी असा अर्थ सर्व ठिकाणी लावून घ्यायचा. और अग्निदेवता ते संपदाकू मागे. संपत्ती पाहिजे असेल तर कुणाची उपासना करायची? अग्निदेवतेची. और महेश्वर ते ज्ञानकू मागे. ज्ञानाला मागायचं म्हणजे काय? महेश्वराची उपासना करायची म्हणजे ज्ञान प्राप्त होईल. मागायचं म्हणजे काय? त्याची उपासना करायची महेश्वराची. महादेवाची उपासना केली तर ज्ञान प्राप्त होईल. और विष्णू ते मोक्षकू मागे. अर्थात मोक्ष जर पाहिजे असेल तर विष्णूची उपासना करावी हा त्याचा अर्थ. विष्णू ते मोक्षकू मागे इति. यहाँ कई एक शैव मत वाले तो यह कय है.
आता या प्रसंगामध्ये थोडेसे मतांतर आहे. आता काही ग्रंथकाराचं मत सांगितलं तर हिरण्यगर्भ जो आहे ब्रह्मदेव तो जीव कोटीत आहे आणि विष्णू आणि शिव हे काय आहेत ईश्वर कोटीत आहे, हा विषय झाला. आता काही ग्रंथकार काय म्हणतात बघा, काही एक शैव मत वाले शिवाची उपासना करणारे तो यह कहे है काय चंद्रमा है शीर का भूषण जिसका, है की नाही, कसं वाचायचं ते बघा, चंद्रमा है शीर का भूषण जिसका. नाही तर मग असं वाचणार चंद्रमा है शीर का भूषण, अर्थच लागणार नाही, कळलं. तर चंद्र आहे डोक्यावर ज्याच्या, आहे की नाही. बघा तुम्ही आम्ही इतर अलंकार घालतो पण अलंकार घालावेत कशा कोणासारखे, महादेवासारखे, आहे की नाही. साक्षात चंद्रच घेतला डोक्याला लावून, आहे की नाही. बॅटरी वापरायची गरजच नाही, कुठं जाईन तरी प्रकाश समोरच. चंद्रमा आहे शीर का भूषण, पुन्हा गळ्यात काय असतात सर्प आहे की नाही, वासुकी सारखे सर्प आहेत. डमरू हातात आहे, हातात एका त्रिशूळ आहेत आणि व्याघ्र चर्म घातलेला आहे, भस्म लावलेला आहे, जटा आहे, जटामध्ये गंगाजी फिरते आहेत. काय ऐश्वर्य आहे, कळलं. चला. चंद्रमा आहे शीर का भूषण जिसका तथा नीलकंठ, निळा आहे कंठ ज्यांचा, नीलकंठ. पुन्हा त्रिनयन, तीन आहे डोळे ज्यांना, असे कोण महादेव त्रिनयन. उमा सहित पार्वती सहित ऐसी जो शुद्ध सत्व मूर्ती है, शुद्ध सात्विक मूर्ती कुणाची, महादेवाची, भगवान शंकराची. ता मूर्ती करके उपहित हुआ, त्या मूर्तीने उपहित युक्त असा झालेला सो माया उपहित परमेश्वर, आहे की नाही. अशा या उपाधीने युक्त तोच कोण आहे, माया उपाहित, माया उपाधीवाला परमेश्वर. परमशिव आहे, तो परमशिव आहे. सो परमशिव ही मुमुक्षुजनों के उपासना करणे योग्य आहे आणि त्या शिवाचीच सर्व मुमुक्षूंनी काय केली पाहिजे, उपासना केली पाहिजे, असे कोण म्हणतात, शैव मतवाले. त्याकरिता ती श्रुती देतात प्रमाण म्हणून. ता श्रुती उमा सहायम परमेश्वरम प्रभुं त्रिलोचनम नीलकंठम प्रशांतम ध्यात्वा मुनिर्गच्छति भूतयोनिम समस्त साक्षीम तमसः परस्तात्, ही श्रुती आहे. तर पहा पदच्छेद करतो नंतर अन्वय. उमा सह अयम परमेश्वरम प्रभुं त्रिलोचनम नीलकंठम प्रशांतम ध्यात्वा मुनिः गच्छति भूतयोनिम समस्त साक्षीम तमः परस्तात्. ठीक है, अन्वय. अयम उमा सह परमेश्वरम प्रभुं त्रिलोचनम नीलकंठम प्रशांतम ध्यात्वा मुनिः भूतयोनिम समस्त साक्षीम तमसः परस्तात् गच्छति. ठीक आहे, अर्थ पहा. तर मुनी अर्थात मुमुक्षु भक्त जर तो महादेवाची उपासना करील तर काय फल प्राप्त होतं ते सांगत आहे या श्लोकात. तर महादेवाची उपासना केली पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. उपासना करणं म्हणजे ध्यान करणं. तर त्या महादेवाचं ध्यान करायचं. त्या महादेवाचं स्वरूप काय आहे सांगतात. अयम परमेश्वर, तो शिव, परमशिव. उमास, उमा सहित, पार्वती सहित परमेश्वर आहे तो. प्रभुं, आहे की नाही. प्रभू आहे म्हणजे सामर्थ्यवान आहे, सर्वसमर्थ आहे. तथा त्रिलोचन, तीन डोळे आहे त्याला. पुन्हा नीलकंठ, पुन्हा प्रशांत, अत्यंत शांत स्वभावाला आहे महादेव. अशा त्या महादेवाचं ध्यान करून ध्यात्वा मुनी, असा तो मुमुक्षू त्या महादेवाचं ध्यान करून, आहे की नाही. मुनी कुठं जातो, कशाला प्राप्त होतो, तर भूतयोनीम, भूतयोनीला प्राप्त होतो. काय झालं, हा काय अर्थ आहे मग भूतयोनीम, भूतयोनीला प्राप्त होतो म्हणजे काय.
भूत योनीम बघा, भूत योनीम समस्त साक्षीम तमस परस्तात् गच्छति. गच्छति नाम प्राप्नोति, मुनीही प्राप्नोति. गच्छति मुनी प्राप्त होतो. भूत योनीला प्राप्त होतो म्हणजे काय? पण कसं काय अर्थ करणार? भूत योनी शब्दाचा परब्रह्म अर्थ कसं काय करणार? खाली पाहून कसं? हा, भूत योनी म्हणजे योनी म्हणजे कारण, भूत म्हणजे प्राणी मात्र आहे की नाही. भूत भौतिक प्रपंच पण घ्यायचा. भूत भौतिक प्रपंच सर्व जीव या सर्वांचा जो कारण आहे असा कोण? परमात्मा. त्या परमात्म्याला प्राप्त होतो असा अर्थ आहे. भूतयोनी म्हणजे भूतयोनीला जातो असं नाही. संपूर्ण भूत प्राणी मात्र या सर्वांना कारण असणारा जो ईश्वर परमेश्वर, त्या परमेश्वर भावाला प्राप्त होतो ध्यान करणारा असं आहे भूतयोनी. पुन्हा कसा आहे तो? समस्त साक्षीम, सर्वांचा जो साक्षी आहे असा तो परमात्मा. पुन्हा तमस परस्तात्, तम म्हणजे अविद्या माया, तिच्याही पलीकडे असलेला जो परमेश्वर भगवंत, त्याला तो ध्यान करणारा मुमुक्षु प्राप्त होतो. अर्थ या जो परमशिव आहे की नाही, उमा सहित आहे, पार्वती सहित आहे, तथा आणखीन कसा आहे? परम ईश्वर आहे. परम ईश्वर सर्वात श्रेष्ठ असा तो ईश्वर स्वरूप आहे. तथा प्रभू, प्रभू म्हणजे समर्थ आहे. तथा तीन लोचन वाला आहे, तीन डोळे आहे त्याला. ठीक आहे की नाही? बघा ना किती विचित्र स्वरूप आहे की नाही. असं स्वरूप तुम्हाला कुठं पाहायला भेटेल का? कुठंच नाही. वेगळंच आहे की नाही. तीन डोळे आहे की नाही, गळ्यात साप, डोक्यावर चंद्र, जटेत गंगा आहे की नाही, असा हातात त्रिशूळ, डमरू, व्याघ्र चर्म घातलेले असे देव तुम्हाला कोणी पाहायला भेटणार नाही. लहान मुलं तर जवळ यायचं कामच नाही, सापाला पाहून घाबरून जाणार आहे की नाही. पण किती विशेषता आहे एवढं असून सुद्धा. बघा ना त्यांच्या कुटुंबाचा विचार केला तर लय आश्चर्य बा. महादेवाचा काय आसन काय बसायचं, हा काय म्हणतात त्याला? वाहन. महादेवाचं वाहन काय आहे? नंदी आहे. पार्वतीचं वाहन काय आहे? सिंह. सिंहाचं नंदीचं वैर आहे, तर एका घरात राहतात आहे की नाही. याला ही विशेषता आहे. पुन्हा गणपती त्यांच्याच घरातला माणूस आहे, देव नाही नाही गणपती. आणि गणपतीचं वाहन काय आहे? उंदीर. आणि साप कोणाच्या गळ्यात आहे? महादेवाच्या. आणि त्या सापाचं भक्ष्य काय आहे? उंदीर. तरी ते एका घरात राहतात, काही चुपचाप, काही झाडा न करता प्रेमाने. कळलं की नाही? आणखीन कार्तिक भगवान, त्यांचं वाहन काय आहे? मोर. आणि मोराचं खाद्य काय आहे? सर्प. तरी पण कधी भांडणं नाही आहे. कधी ऐकू आलं? कोर्टात केस झाली? शिकवण दिली आहे त्या कुटुंबाने काय की घरामध्ये इतकं वैचित्र्य असलं तरी सुद्धा सुखाने एका जीवाने राहा. कळलं? किती आश्चर्य आहे. चला बरं, ते प्रवासाला जर निघाले ते एकाच वेळेस कधीच पोहोचणार नाही. मोराचा वेगवेगळा, ते गणपतीचं वाहन, ते बिचारा उंदीर, कुठं 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 कधी पोहोचल काही सांगता येत नाही. कळलं की नाही? चला. तथा तीन लोचन वाला है, तथा नीलकंठ है, तथा अति शांत स्वभाव है महादेव. बरोबर. ऐसे परम शिव का ध्यान करिके, अशा परमशिवाचं ध्यान करून यह मुमुक्षु जन परब्रह्म को प्राप्त होवे है. परब्रह्माला काय होतो? प्राप्त होतो. तेच दिलं ना भूत योनी वगैरे, परब्रह्माला प्राप्त होतो. जो परब्रह्म कसा आहे? तो परब्रह्म जो परब्रह्म माया के संबंध ते सर्व भूतों का कारण है. मायेच्या संबंधाने सर्व भूताचं प्राणी मात्रांचा कारण आहे तो परमात्मा. असा आहे तो, एवढं महात्म्य आहे त्याचं. तथा सर्व का साक्षी आहे, सर्वांचा तो साक्षी आहे. और वास्तव ते ता अज्ञान रूप तमते पर आहे. श्लोकात आलं होतं की नाही, तमस परस्ता, त्या अज्ञान रूप तमाच्या पलीकडे आहे. वास्तव ते त्या अज्ञान रूप तमते पर है इति. पुढे तीस परम शिव की ही ब्रह्मा विष्णु महेश यह तीनों विभूती है की नाही. मग तो जो परम शिव, एक परम शिव आहे आणि त्याच्या ह्या तीन विभूती आहे. कोण कोण? ब्रह्मा विष्णू महेश. ते महेश ब्रह्मा विष्णू हे त्याचं कार्य आहे की नाही, म्हणजे अपर विभूती आहे. आणि या तिन्हीला मूळ कारण जो तो परमशिव.
आहे की नाही. जसं इथं आपण अगोदर म्हटलं ना मायाउपाई चैतन्य ईश्वर तो, पण हे काय म्हणतात तसं नाही, हा परम शिव आहे आणि त्याच्या ह्या 3 विभूती आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे 3 विभूती आहे 10. म्हणजे याच्याकरिता प्रमाण काय, प्रमाण देतात. स ब्रह्मा स शिव सेंद्र स अक्षर परम स्वराट इत्यादि श्रुति. ब्रह्मा विष्णु महेश इन तीनों को ता परम शिव की ही विभूती रूपता कथन करे है. श्रुती प्रमाण दिलं. श्रुती काय सांगते, ब्रह्म विष्णू महेश हे 3 देखील त्या परम शिवाच्याच विभूती आहेत असं श्रुती सांगू राहिली म्हणे. तर अक्षर हा परम म्हणजे परम शिव, त्याच्या ह्या 3 विभूती ब्रह्मा शिव आणि इंद्र वगैरे असं. तथा पुराण विषयी भी यह वार्ता कही आहे. पुराणात देखील ही गोष्ट सांगितलेली आहे. काय की मूळ तत्व परम शिव आहे आणि त्याच्याच ह्या 3 विभूती आहेत. श्लोक दिल्या जात आहे प्रमाण. ता श्लोक यस्याज्ञया जगत स्रष्टा विरंची पालको हरिः संवर्ता कालरुद्राख्यो नमस्तस्मै पिनाकिने. प्रमाण म्हणून श्लोक पदच्छेद पहा. यस्य आज्ञया जगत स्रष्टा विरंचिः पालकः हरिः संवर्ता कालरुद्राख्यः नमः तस्मै पिनाकिने. अन्वय यस्य आज्ञया जगत स्रष्टा विरंचिः पालकः हरिः कालरुद्राख्यः संवर्ता तस्मै पिनाकिने नमः. ठीक आहे. अर्थ पहा. यस्य आज्ञेया ज्याच्या आज्ञेने जगत स्रष्टा विरंची, विरंची ब्रह्मदेव, की ज्याच्या आज्ञेने जगत उत्पन्न करणारा ब्रह्मदेव जगताला उत्पन्न करतो त्या परमशिवाच्या आज्ञेने. त्याच परमशिवाच्या आज्ञेने पालक हरिही, हरी म्हणजे विष्णू, या जगताचं काय करतो, पालन करतो. पुन्हा त्याच परमशिवाच्या आज्ञेने कालरुद्राख्य, काल नावाचा रुद्र काय करतो, या जगताचा शेवटी संहार करतो, संवर्ता. तस्मै पिनाकिने नमः. त्या पिनाकिने अर्थात महादेवाला, परमशिवाला आम्ही नमस्कार करतो. ठीक आहे. अर्थ यह जिस परम शिव की आज्ञा करके, ज्या परम शिवाच्या आज्ञेने ब्रह्मा जगत को उत्पन्न करे है, ब्रह्मदेव जगताला उत्पन्न करतो, और विष्णु पालन करे है, विष्णु पालन करतो, और काल रुद्र, काल रूप रुद्र संवारक है, संवार करतो. तीस परम शिव के ताई, त्या परम शिवाकरिता हमारा नमस्कार है, आम्ही त्याला नमस्कार करतो इथे. और काही एक वैष्णव मत वाले, आता हे झालं कुणाचं मत, शैव मत वाले, नाही शिवाची उपासना करणाऱ्यांचं हे मत झालं. आता आणखीन दुसरं एक मत कुणाचं, वैष्णव मत वाले, म्हणजे विष्णूची उपासना करणारे जे लोक आहे त्यांचं एक वेगळं मत आहे. ते काय सांगणार की तो परम तत्व, परम जो देव आहे ना ईश्वर, तो कोण आहे, विष्णू आहे, आणि त्याचेच हे 3 रूप आहे, ब्रह्मा विष्णू महेश, व्यक्त रूप. आणि या सर्वांचं मूळ कोण, परम विष्णू, आणि त्याचीच उपासना केली पाहिजे असं सांगणार. कळलं. आपापल्या मताचा आग्रह धरून आपलं आपली देवताच सर्वाकरिता उपास्य आहे असा यांचा काय आहे, आग्रह. और कई एक वैष्णव मत वाले तो काय म्हणतात, यह कह है शंख चक्र गदा पद्म, यह 4 है, चारों हस्त विषय जिसके, हे 4 आयुध आहेत, 4 हातात ज्याच्या आहे नाही. विष्णूच्या 4 हातात 4 आयुध आहे. कोण कोण, नंबर 1 शंख, दुसरा चक्र आहे सुदर्शन चक्र, तिसरा गदा, आणि चौथा पद्म. ठीक है. यह 4 है, यह 4 है, चारों हस्तों विषय जिसके, तथा आणखीन लक्ष्मी सहित विराजमान, लक्ष्मी
तिच्या सोबत विराजमान असतात हमेशा. कोण? भगवान विष्णू. कुठं जायचं असलं तरी डबल सीटच जाणार, सिंगल सीट कधीच नाही. कळलं की नाही? हा. तथा लक्ष्मी सहित विराजमान ऐसी जो निरतिशय सत्वमूर्ती आहे की नाही, निरतिशय, ज्याच्यामध्ये सातिशयपणा नाही, कमी जादापणा नाही, सर्वात श्रेष्ठ अशी सत्वगुणाची मूर्ती म्हणजे कोण? भगवान विष्णू. निरतिशय सत्वमूर्ती है, ता मूर्ती करके उपहित हुआ. अशा त्या शुद्ध सत्वगुणाने युक्त विष्णूच्या मूर्तीने युक्त मूर्ती करके उपहित हुआ. सो माया उपहित परमात्मा ही. तो माया उपहित परमात्माच काय? परम वासुदेव होवे है. तोच परम वासुदेव आहे, तोच देव आहे, तोच पूज्य आहे. सो परम वासुदेव ही मुमुक्षुजनोने उपासना करणे योग्य आहे. जर कोणा मुमुक्षुला जर उपासना करायची असेल तर कुणाची करावी? त्या विष्णूचीच करावी. ठीक आहे, असे म्हणतात. और बाकीचे ब्रह्मा विष्णू शिव य तीनो ता 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 म्हणजे त्या परम वासुदेव की ही विभूती आहे. त्या परम वासुदेवाच्याच या तीन विभूती आहेत. कोण कोण? ब्रह्मा विष्णू शिव. कळलं की नाही? म्हणजे तो झाला परम आणि ह्या झाल्या त्याच्या तीन विभूती, अपर विभूती, व्यक्त विभूती. और त्याच्याकरिता प्रमाण काय? तर स ब्रह्मा स शिव स इंद्र सह अक्षर परम स्वराट इत्यादि श्रुती भी तीन ब्रह्मादिक तीनों को है ना. ही श्रुती काय सांगते? ते ब्रह्मादिक जे तीन, ब्रह्म विष्णू महेश, ये तीनों को ता परम वासुदेव की ही विभूती रूपता कथन करे. त्या परम वासुदेवाच्याच ह्या तिन्ही विभूती आहेत असं सांगते. कोण? ही श्रुती आहे की नाही. आपापल्या मताला अनुकूल ते श्रुती प्रमाण देतात. ठीक आहे ना. एकच ती श्रुती आपापल्या मतानुसार त्याचा अर्थ करतात. मग विभूती रूपता कथन करे. और आणखीन तमेव विद्वान अमृतः य भवति नान्यः पंथा विद्यते अयनाय इत्यादि श्रुती है की नाही. श्रुती देखील प्रमाण दिली. तथा मोक्षम इच्छे जनार्दना इत्यादि पुराण के वचन ता परम वासुदेव के ध्यान ते ही मोक्ष की प्राप्ती कथन करे है. त्या परम वासुदेवाचं ध्यान केलं तरच मोक्षाची प्राप्ती होणार असं पुराणही सांगतं, श्रुती देखील सांगते. तर कोणती श्रुती आहे मग ती? की वासुदेवाचं ध्यान केल्यावर मोक्ष मिळतो म्हणून सांगणारी. तम एव विद्वान, तमेव वासुदेवम एव. परम तत्व जो वासुदेव विष्णू त्याचंच विद्वान, जाणणारा मनुष्य, त्याला जाणणारा विद्वान. अमृत इह भवती, इथं याच शरीरामध्ये अमृत भावाला प्राप्त होतो, मोक्ष भावाला प्राप्त होतो. पण कोण? तम एव विद्वान म्हणजे त्या परम विष्णूला जाणणारा अमृत भावाला प्राप्त होतो असं सो सांगते. कोण? श्रुती. तमेव विद्वान अमृत इह भवती नान्य पंथा विद्यते अयनाय मोक्षाय अन्य पंथा न विद्यते. दुसरा कोणताच मार्ग नाही, फक्त एक मात्र मार्ग आहे. कोण? त्या परम वासुदेवाचं ध्यान करणे, चिंतन करणे, त्याचं ज्ञान प्राप्त करून घेणे असं सांगतात. आणखीन पुराणाचं पण वचन आहे. मोक्षम इच्छे जनार्दनात. जनार्दनात म्हणजे वासुदेवात, परम तत्व वासुदेव विष्णू त्याच्यापासूनच मोक्षाची इच्छा करावी. म्हणजे विष्णूच्या उपासनेनेच मोक्षाची प्राप्ती होते असं. मोक्षम इच्छे जनार्दनात इत्यादि पुराण के वचन ता परम वासुदेव के ध्यानती. त्या परम वासुदेवाच्या ध्यानानेच मोक्ष की प्राप्ती कथन करे, मोक्षाची प्राप्ती कथन करतात, सांगतात. याते म्हणून मुमुक्षुजनने सो परम वासुदेवही ध्यान करणे योग्य आहे. म्हणून मुमुक्षुने ध्यान करायचं असलं तर कुणाचं करावं? त्या परम वासुदेवाचं ध्यान करावं. एकांतात जाऊन मस्त अगदी आसन बिसन घ्यायचं, डोळे बंद करायचे आणि विष्णूचं ध्यान करायचं. की एका हातात शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, कळे नाही, पद्म आहे आणि लक्ष्मी सहित विराजमान आहे, देदीप्यमान आहे. सर्वत्र होत प्रोत त्यांचा प्रकाश पडलेला आहे आणि ते त्यांच्यापासून दुसरी कोणतीच वस्तू वेगळी नाही. सर्वांचं अधिष्ठान भूत तत्व तेच आहे, माझंही स्वरूप तेच आहे. अशा रूपाने त्या विष्णूचं काय करावं? ध्यान करावं म्हणजे उपासना करावी. ठीक.
और हिरण्यगर्भ तो यह कह है नहीं, और हिरण्यगर्भ तो यह कह है. सापडलं का? हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भ म्हणजे काय? ऐक नाही, हिरण्यगर्भ शब्द आला ना, म्हणजे काय? हिरण्यगर्भाची उपासना करणारे, शिवाची उपासना करणारे शैव, विष्णूची उपासना करणारे वैष्णव, तसे हिरण्यगर्भाची उपासना करणारे हिरण्यगर्भ. ठीक आहे. हिरण्यगर्भ तो यह काय आहे? हिरण्यगर्भाची उपासना करणारे काय म्हणतात? हिरण्यगर्भ ही माया उपहित परमेश्वर आहे. बस मुख्य तत्व जर कोण असेल तर माया उपहित परमात्मा ज्याला म्हणतात ना, तो दुसरा कोणी नाही, तो आमचा हिरण्यगर्भच आहे. बरोबर. मग तुम्हाला उपासना करायची, ध्यान करायची ना, कुणाचं करा? हिरण्यगर्भाचं करा. बाकीचे काही नाही. ते हिरण्यगर्भाच्याच ह्या 3 विभूती आहे. कोण? ब्रह्मा विष्णू. कळलं? हिरण्यगर्भ ही माया उपहित परमेश्वर है. इस हिरण्यगर्भ की परमेश्वरता विषय बहुत श्रुति स्मृति प्रमाण विद्यमान है. हिरण्यगर्भ हा परमेश्वर आहे हे सांगण्याकरिता एक दोन स्मृती नाही आहे, अनेक श्रुती आहे, अनेक स्मृती आहे, प्रमाण म्हणून विद्यमान आहे. याते म्हणून सो हिरण्यगर्भ ही मुमुक्षुजनोने उपासना करणे योग्य है. लागलं? म्हणून मुमुक्षूंनी उपासना करायची असेल तर कुणाची? त्या हिरण्यगर्भाची. इति हा पूर्व शैवों ने तथा वैष्णवों ने ब्रह्मा विष्णु महेश इन 3 मूर्तियों ते भिन्न एक परम शिव तथा परम वासुदेव कल्पना कार्य आहे की नाही? शैवांनी काय सांगितलं की या 3 मूर्तीहून वेगळा कोणीतरी परम शिव आहे. वैष्णवांनी काय सांगितलं की ब्रह्मा विष्णू महेश या तिघाहून वेगळा कोणीतरी परम वासुदेव आहे असं सांगितलं. एक परम शिव तथा परम वासुदेव कल्पना करे है, परंतु तिस विषय कोई प्रमाण देखने विषय आवता नाही. पण ते जे सांगतायत ना शैव आणि वैष्णव भावलट आहेत, त्यांना प्रमाण वाचून बोलतात आहे की नाही? तसं सांगण्याकरिता त्यांच्याकडे काय नाही आहे? प्रमाण नाही आहे. आमचंच प्रमाण इकडून तिकडून चोरून घेतात आणि प्रमाण आहे म्हणून सांगतात. तसं काही नाही. उपासना करायची तुम्हाला हिरण्यगर्भाची करायची, विष्णूची पण नाही, शिवाची पण नाही. कळलं? कोण सांगताय? हिरण्यगर्भ उपासक बोलतात. कळलं? चला. परंतु तीस विषय कोई प्रमाण देखने विषय आवता नहीं. और तीनों ने ता अर्थ की सिद्धि विषय है कि नहीं? तीनों ने शैवों ने, तीनों ने वैष्णवों ने, दोन्ही घ्यायचे, वैष्णव आणि शिव त्यांनी ता अर्थ की सिद्धि विषय जे स ब्रह्मा शिव सेंद्र इत्यादी श्रुती वचन प्रमाण काय आहे ते श्रुती वचन ते श्रुती वचन त्यांना घेता येणार नाही. मग का बरं? ते श्रुती वचन तो ता माया उपहित परमेश्वर कोही कथन करे. माया उपहित परमेश्वराचं कथन करतात, शिवाचं किंवा वासुदेवाचं कथन करत नाही. याते 3 वचनों को 3 मूर्ति ते भिन्न ता परम शिव विषय तथा परम वासुदेव विषय प्रमाण रूपता संभवती आहे. म्हणून ते जे त्यांनी वचन प्रमाण म्हणून दिलं ना, ते वचन त्यांना प्रमाण म्हणून देता येणार नाही. कशाकरिता? परम शिव कोणीतरी आहे, परम विष्णू कोणीतरी आहे हे सांगण्याकरिता ते वचन त्यांना प्रमाण म्हणून देता येणार नाही. या ते 3 वचनों को, त्या वचनांना 3 मूर्ती ते ब्रह्म विष्णू महेश या 3 मूर्तीपासून वेगळा कोणीतरी परम शिव किंवा परम वासुदेव आहे हे सांगण्याकरिता प्रमाण म्हणून म्हणता येणार नाही. परम शिव विषय तथा परम वासुदेव विषय प्रमाण रूपता संभवती नाही. याते म्हणून सो माया उपहित परमेश्वर ही, तो माया उपहित परमेश्वरच काय? ब्रह्म विष्णू महेश्वर इन 3 रूपों को प्राप्त होवे आहे. लागला अर्थ? या कारण ते तीनों रूप समान है. म्हणून ते 3 रूप कसे आहेत? समान आहे. कोण कोण? ब्रह्मा विष्णू. यह पूर्वोक्त मत ही मुमुक्षुजनों को आश्रय करणे योग्य है इथे. म्हणून शेवटी ग्रंथकार सांगतात की हे जे आम्ही पहिलं मत सांगितलं होतं तेच आश्रय करण्याला योग्य आहे. म्हणजे मुमुक्षुने त्या मताचंच चिंतन करावं, त्याच्यानुसारच चिंतन करावं. बाकी शैव उपासक काय बोलतात, वैष्णव उपासक काय बोलतात, हिरण्यगर्भाची उपासना करणारे काय म्हणतात, तिकडं ध्यान देऊ नये. यह पूर्व उक्त मत ही मुमुक्षुजनों को आश्रय करणे योग्य है इति. तहा पूर्व
माया उपहित तत्पदार्थ रूप ब्रह्म का जगत के, सापडलं का? आता मूळ विषयावर येऊ राहिले. जो मूळ विषय जिथून चालू झाला होता, कुठून? तत्वमसी महावाक्यापासून अखंड एक रस ब्रह्माचा बोध होतो, बरोबर. परंतु हा बोध तेव्हा होईल जेव्हा तत्वमसी महावाक्याच्या अंतर्गत असणाऱ्या पदांचा अर्थ कळेल. आणि म्हणून तत्पदाचा काय अर्थ आहे, त्वम पदाचा काय अर्थ आहे, हे सांगण्याकरिता हा एवढा मोठा विस्तार झाला. आता मूळ मुद्द्यावर येत आहे की तत्पदाचा जो अर्थ आहे, कळलं, मायोपहित चैतन्य, तो झाला वाच्यार्थ. पंक्ती पहा. ता पूर्व माया उपहित तत्पदार्थ रूप ब्रह्म का, तत्पदाचा अर्थ स्वरूप जे ब्रह्म, पण ते कसं? माया उपहित चैतन्य. हा झाला तत्पदाचा वाच्यार्थ. माया उपहित तत्पदार्थ रूप ब्रह्म का जगत के उत्पत्ति स्थिती लय कारणत्व रूप तटस्थ लक्षण कथन कर्या था. आणि असं जे ते ब्रह्म आहे, मायोपहित ब्रह्म ईश्वर, त्याचं तटस्थ लक्षण केलं होतं, आहे की नाही? ब्रह्माचं तटस्थ लक्षण केलं होतं. काय केलं होतं तटस्थ लक्षण ब्रह्माचं? की जो सृष्टी स्थिती लय कारणत्वम ब्रह्मण लक्षण, जो जगताचा उपादान कारण आहे की नाही? सृष्टी उत्पत्तीचं कारण आहे, स्थितीचं कारण आहे, लयाचं कारण आहे, ते ब्रह्म. मग ते ब्रह्म कोणतं? मायोपाहित ब्रह्म घ्यायचं. तो तत्पदाचा वाच्यार्थ आहे की नाही? शुद्ध ब्रह्म हे कोणाला कारण नाही, कुणाचं कार्य पण नाही. ता पूर्व माया उपहित तत्पदार्थ रूप ब्रह्म का जगत के उत्पत्ति स्थिति लय कारणत्व रूप तटस्थ लक्षण कथन कर्या था. अब किसी लक्षण के स्पष्ट करने वास्ते तिस माया उपहित परमेश्वर ते. आता त्या लक्षणाला स्पष्ट करून सांगण्याकरिता तीस माया उपहित परमेश्वर, त्या माया उपहित परमेश्वरापासून आकाशादिक जगत की उत्पत्ती क्रम को कथन करे, है की नाही? आकाशादिक म्हणजे आकाश, वायू, अग्निजल हे पंचमहाभूत उत्पन्न होतात, मग जगत उत्पन्न होतं. हा क्रम आता आम्ही सांगत आहोत. ठीक आहे. तीस माया उपहित परमेश्वर ते, माया उपहित परमेश्वरापासून आकाशादिक जगत के उत्पत्ति क्रम को कथन करे. लागलं तहा उत्पन्न होणे योग्य प्राणियों के. आता सृष्टीच्या प्रारंभी उत्पन्न होण्याला योग्य जे प्राणी आहे की नाही, आता उत्पन्न होण्याला योग्य प्राणी कोण? काय नवे उत्पन्न करायचे का? नाही. जीव तर राहणारी आहेत. मागच्या सर्गातही होते, मधल्या काळात प्रलय काल झाला. मग मागच्या कल्पामध्ये जे जीव होते तेच सूक्ष्म रूपाने प्रलय कालात महामायेत राहिले, आपल्या संस्काराला घेऊन, पाप पुण्याला घेऊन. आणि मग जेव्हा त्यांचे कर्म फल त्यांना उन्मुख होतं, तयार होतं, तेव्हा ईश्वराच्या ठिकाणी संकल्प उत्पन्न होतो, एकोहम बहुस्या, मी आता अनेक हो. आणि मग तो ईश्वर काय करतो? उत्पन्न होण्याला योग्य जे प्राणी आणि त्यांच्या भोगाला अनुकूल अशी सृष्टी उत्पन्न करतो. मग कसं उत्पन्न करतो? तर आकाश, वायू वगैरे पंचमहाभूत उत्पन्न करतो, नंतर त्यांचं पंचीकरण करतो, नंतर शरीर उत्पन्न करतो, आणि या शरीरामध्ये तो स्वतः प्रवेशही करतो वगैरे. ता उत्पन्न होणे योग्य प्राणियों के पुण्य पाप रूप पुण्य पाप कर्म करके, पुण्य पाप कर्म यांच्या माध्यमाने सहकृत सहाय्य घेऊन जो पूर्वोक्त विक्षेप शक्ती प्रधान माया उपहित ईश्वराचं लक्षण केलं ना, काय? आवरण शक्तीने युक्त जो आवरण शक्ती प्रधान जी माया त्याला म्हणायचं जीव, आणि विक्षेप शक्ती प्रधान जी माया त्याला म्हणायचं ईश्वर, असं सांगितलं होतं. तर विक्षेप शक्ती प्रधान माया उपहित ईश्वर आहे. सो ईश्वर प्रथम, लागलं, सो ईश्वर प्रथम अभी यह जगत उत्पन्न करणे योग्य आहे, या प्रकार का संकल्प करता भया. सर्वात पहिलं काय केलं त्याने? संकल्प, की आता मी काय करू? हे जगत उत्पन्न करतो, असा संकल्प प्राण्यांच्या कर्माला घेऊन. ता संकल्प विशिष्ट ईश्वर ते, त्या संकल्प विशिष्ट परमेश्वरापासून प्रथम आकाश उत्पन्न होता भया. सर्वात पहिलं उत्पन्न झालं काय? तर आकाश ते वायू उत्पन्न होता भया. आकाशापासून वायू,
तर वायू ते अग्नी उत्पन्न होता बया, आहे की नाही? मग त्या वायूपासून उत्पन्न झाला कोण? अग्नी. तर अग्नी ते जल उत्पन्न होता बया, अग्निपासून जलाची उत्पत्ती. और ता जल ते पृथ्वी उत्पन्न होती बाई, आणि त्या जलापासून पृथ्वीची उत्पत्ती झाली. म्हणजे का हो, याकरिता प्रमाण काय आहे? तुम्ही तुमच्या मनात सांगतात आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी वगैरे वगैरे, पण श्रुती प्रमाण आहे. ता श्रुती तस्मात् वा एतस्मात् आत्मन आकाश संभूतः, आकाशात वायु, वायो अग्नि, अग्ने आप, अद्य पृथ्वी, ही श्रुती आहे की नाही? तस्मात् वा एतस्मात्, त्या ह्या परमेश्वरापासून, आत्म्यापासून आकाश उत्पन्न झालं. आकाश संभूत, आकाशात वायू, आकाशापासून वायू, वायो अग्नि, वायूपासून अग्नि, आप, आप म्हणजे जल, अग्निपासून जल तत्व, अद्य म्हणजे त्या जलापासून पृथ्वी. अर्थ यह तीस माया उपैत ब्रह्म ते आकाश उत्पन्न होता गया, ता आकाश ते वायू, ता वायू ते अग्नि, ता अग्नि ते जल, तीन जलो ते पृथ्वी उत्पन्न होती भई. लागलं बस. आता याच्यावर पूर्व पक्षी शंका करतोय, त्याचा विचार आपण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम